नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या युट्यूब चॅनलवरती मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत अंकगणिताचा दशांश अपूर्णांक हा टॉपिक्स. आणि दशांश अपूर्णांक हा टॉपिक्स अत्यंत महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणारा टॉपिक आहे. कारण आपण कॅल्क्युलेशन करताना दशांश अपूर्णांकाचा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला यूज होतो आणि दशांश अपूर्णांक या टॉपिकवरचे आपल्याला डायरेक्ट एक्झाम्पल सुद्धा विचारलेले आहेत. पोलीस भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, तलाठी भरती असेल, वनरक्षक भरती असेल किंवा इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षा असतील, सर्वांमध्ये दशांश अपूर्णांकाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आणि दशांश अपूर्णांकाचे प्रश्न डायरेक्टली जसे एमपीएससी ला विचारत नाही, पण त्या बेसवरती तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जातात. म्हणजे कॅल्क्युलेशन करताना आपल्याला दशांश अपूर्णांकाचा भरपूर यूज होतो. त्यामुळे हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. एकाच लेक्चरमध्ये आपण दशांश अपूर्णांक क्लिअर करणार आहोत. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक्सकडे येऊया. दशांश अपूर्णांक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात हे अधिक महत्त्वाचं आहे. मग दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात, तर दशांश अपूर्णांक म्हणजे काय की व्यवहारी अपूर्णांकाचे उत्तर काढताना जर उत्तर दशांश चिन्हामध्ये आले तर त्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपल्याला म्हटलेलं आहे 504 हा अपूर्णांक होता. याचं उत्तर काढायचं आहे 504. याचा अर्थ काय आहे, 5/4. 504 याचा अर्थ काय होतो, 5/4. बरोबर, 5/4. मग 5/4 भागाकार करा. 5 ला 4 ने भागायचा आहे. 4 ने 5 ला भाग दिलं, एकाचा भाग गेला, 5तून 4 गेले, 1 बाकी राहिला. पॉईंट द्यावा लागेल. आता पुढे संख्या नसल्यामुळे पॉईंट दिल्यामुळे इथं आला 0. म्हणजेच पुढे बघा, पुढे काय करता येईल, 4 दुनी 8, 10तून 8 गेले, 2 राहिले. ठीक आहे, परत पॉईंट दिल्यामुळे जेव्हा बाकी राहतात तिथे 0 येतो. 4 पंचे इथं किती झाले, 20. बरोबर. म्हणजेच आता बघा याचं उत्तर किती आलं, 1.25. म्हणजेच 1.25. 1.25 आलं. म्हणजे याच्यामध्ये काय आलं, उत्तर काढताना हा व्यवहारी अपूर्णांक होता. त्याचं उत्तर काढताना उत्तर दशांश अपूर्णांकामध्ये आलं, म्हणून तो काय झाला, दशांश चिन्हामध्ये आला, म्हणून तो काय झाला, दशांश अपूर्णांक. म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचे उत्तर काढताना उत्तर जर दशांश चिन्हामध्ये येत असेल तर त्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. आणि व्यवहारी अपूर्णांक हा सुद्धा अपूर्ण संख्या आहे आणि दशांश अपूर्णांक ही सुद्धा काय असते, अपूर्ण संख्या असते. म्हणूनच त्याला अपूर्णांक आपण असा शब्द म्हणतो. बरोबर. तर आपण आधी बघूया व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं. ठीक आहे, बघा 504चं 1.25 केलं म्हणजे याचं आपण काय केलं, व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं. बरोबर आहे ना. असे एक्झाम्पल आपण बघूया. त्यासाठी काही ट्रिक्स आपण या टॉपिक्स मध्ये बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले एक्झाम्पल आपण लिहितो. सपोज आहे 3/2. 3/2 हा व्यवहारी अपूर्णांक आहे. याला आपल्याला करायचा आहे दशांश अपूर्णांकामध्ये. मग आपल्याला आताच माहित आहे 3/2 म्हणजे 3 ला 2 ने भागायचा आहे. कारण 3/2 याचा अर्थ काय होतो, 3/2. 3/2. बरोबर ना. मग आता 3 ला 2 ने भागावं लागेल. 1 बाकी राहिला. पॉईंट द्यावा लागेल. पॉईंट दिल्यामुळे 0 आला. 2×5 = 10. म्हणजेच याचं उत्तर किती आलं, 1.5. 1.5. बरोबर. अशा तऱ्हेने आपण व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं. दुसरं एक्झाम्पल आपण बघूया. दुसरं एक्झाम्पल सपोज आपल्याला दिलेलं आहे 2/7. ठीक आहे. आता बघा 2/7 याचा अर्थ काय, 2/7. बरोबर ना. 2/7. मग 7 ने 2 ला भागायचा आहे. असं आहे का, नाही आहे, उलटा आहे ते. काही जण काय करतात, आपल्या सोयीसाठी 2 इकडे लिहितात, 7 इकडे लिहितात. 7 ला 2 ने भागायचा आहे. 7 ला 2 ने भागायचा आहे. 2 ला 7 ने नाही भागायचं. मग 7 ने 2 ला भाग जातो का, नाही जात. मग पहिले 0चा भाग द्यावा लागेल. 7 0 0. ठीक आहे, बाकी किती राहिले आपले, 2. आता बाकी राहिल्यामुळे आपण पॉईंट देऊ. पॉईंट दिल्यामुळे इथे येतील 0. आता 7 ने 20 ला भागू. 7 दून 14. ठीक आहे, किती बाकी राहिले, 6 बाकी राहिले. परत 0 येणार. बरोबर. 7 × 8 = 56. किती बाकी राहिले, 4. परत 0 येणार. 7 × 5 = 35. परत 5 बाकी राहतील. ठीक आहे, परत 0 येणार. 7 × 7 = 49. 1 बाकी राहील. हे पुढे चालूच राहणार आहे. म्हणजे याचं उत्तर आलं 0.2857. बघा पॉईंट नंतर जास्तीत जास्त 2 किंवा 3 स्थळापर्यंत उत्तर काढायचं आहे. म्हणजे याचं उत्तर येईल 0.2857 असं आलंय. फक्त आपण 0.285 असं लिहिलं तरी चालते.
दशांश चिन्हानंतर 2 ते 3 घरं पुढे उत्तर काढायचं, नसेल तर सोडून द्यायचं, कारण ते पुढे पुढे कंटिन्युअस तीच प्रोसिजर चालणार आहे. ठीक आहे. म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर करताना काय करायचं आहे, छेदाने सरळ अंशाला भागून त्याचं दशांश चिन्हामध्ये उत्तर येईल तोपर्यंत पॉईंट नंतर दशांश चिन्हानंतर 2 ते 3 स्तरापर्यंत ते काढत घ्यायचं आहे. आणि जर भाग पूर्ण गेला पॉईंट नंतर तर काही पुढे काढण्याची गरजच नाहीये. समजलं कसं करायचं आहे तर? ठीक आहे. आणखी आता याच्यामध्ये हे झालं साधे एक्झाम्पल. आता ट्रिक्स नुसार कसं आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकात रूपांतर कसं करता येईल ते आपण बघूया. त्यासाठी बघा, जर कोणत्याही व्यवहारी अपूर्णांकाचा छेद हा 10च्या रूपामध्ये असेल, 10च्या रूपामध्ये असेल म्हणजे कसा की 10, 100, 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000, 1 कोटी, 10 कोटी, 1 अब्ज, 10 अब्ज अशा तऱ्हेने असेल तर काय असते, एकावरती किती शून्य आहेत त्यानुसार आपल्याला पॉईंट द्यायचा आहे फक्त. फॉर एक्झाम्पल आपण बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरं एक्झाम्पल बोर्डवरती आहे 5/10. ठीक आहे. बघा याचा छेद किती आहे, 10 आहे. 10 म्हणजे 10च्या रूपामध्ये आहे, म्हणजे एकावरती किती शून्य असले तरी चालतात. म्हणजे 10, 100 मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, 1000, 10,000 अशा पद्धतीनुसार. मग काय करणार, अंश जसा तसा लिहून टाकायचा. अंश लिहिला आपण 5. ठीक आहे. अंश जो होता तो जसा तसा लिहायचा आणि एकावरती किती शून्य आहेत तेवढे स्थळानंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं. एकावरती किती शून्य आहेत, 1 शून्य आहे म्हणून उजवीकडून डावीकडे एका स्थळानंतर दशांश चिन्ह द्या. एकावरती 1 शून्य आहे म्हणून उजवीकडून डावीकडे हे पहिलं स्थळ, पहिल्या स्थळानंतर दशांश चिन्ह आणि पुढे काही संख्या नाही म्हणून 0. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 0.5. मग हे कसं डायरेक्ट लिहिलं बघा, 5/10 याचा अर्थ काय, 5/10 बरोबर. मग आता 10 ने 5 ला भाग जातो का नाही जात, म्हणून 0चा भाग दिला, 5 बाकी राहिले, पॉईंट दिला, 50 झाले, 10 5 50. ठीक आहे. म्हणजे उत्तर किती आलं, 0.5. म्हणजे 10च्या रूपामध्ये जर असेल तर आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतो. ठीक आहे. चौथं एक्झाम्पल बघा, आपण डायरेक्ट उत्तर काढू. चौथं एक्झाम्पल सपोज आहे 17/100. 17/100 असा आहे. तर अंश जसा तसा लिहून टाकायचा. 17 एकावरती किती शून्य आहेत, 2 शून्य आहेत. बघा 100च्या रूपामध्ये म्हणजे 10च्या रूपामध्ये पाहिजे, तिथं 200 असले चालतील का, नाही. जेव्हा तुमचा छेद 10, 100, 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000 अशा तऱ्हेनुसार असेल तेव्हाच आपल्याला ही ट्रिक्स यूज करता येणार. मग आपण अंश जसा तसा लिहिला, एकावरती 2 शून्य आहे म्हणून आता 2 स्थळांतर पॉईंट द्यावा लागेल उजवीकडून डावीकडे. हे पहिलं स्थळ, दुसरं स्थळ, दुसऱ्या स्थळांतर पॉईंट दिला आणि इथं काही स्थळ पुढे काही नाही म्हणून आपण 0 घेतला. म्हणजे उत्तर किती आलं त्याचं, 0.17. ठीक आहे. पाचवं एक्झाम्पल आपण बघूया. सपोज आहे 1725 भागेला 100 आहे. ठीक आहे. अंश जसा तसा लिहा, 1725. ठीक आहे. एकावरती 2 शून्य आहे म्हणजे दशांश चिन्ह 2 स्थळांतर, मग कुठून, उजवीकडून डावीकडे, पहिलं स्थळ, दुसरं स्थळ, दुसऱ्या स्थळांतर दशांश चिन्ह. उत्तर आलं आपलं 17.25. सहावं एक्झाम्पल बघूया. सपोज 18, 37, 5, 8 भागेला 10,000 आहेत. किती शून्य आहेत एकावरती, 4 शून्य. पहिले अंश जसा तसा लिहून टाका, 18, 37, 58. ठीक आहे. 4 शून्य आहे म्हणून पॉईंट किती स्थळांतर, 4 स्थळांतर. पहिलं स्थळ, दुसरं स्थळ, तिसरं स्थळ, चौथं स्थळ, इथं पॉईंट आला. म्हणजे उत्तर किती आला, 18.3758. अशा तऱ्हेनं जर छेद आपला 10च्या रूपामध्ये असेल तर आपण डायरेक्ट व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. 4 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो, त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा 7वं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, 12/5 याचं उत्तर किती दशांश अपूर्णांकामध्ये. 8वं एक्झाम्पल देतो 2/3 याचं उत्तर किती. 9वं एक्झाम्पल देतो 2, 3, 5, 8 भागेला 100 बरोबर, याचं उत्तर किती. आणि 10वं एक्झाम्पल देतो 5, 3, 7, 8, 9, 8 भागेला 1000 याचं उत्तर किती. हे 4 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आता आपण बघितलं की व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं. आता उलट आपण बघूया की दशांश अपूर्णांकाचं आपण व्यवहारी अपूर्णांकात कसं रूपांतर करतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं. तर पहिलं एक्झाम्पल माझ्या समोर आहे 3.5. याला आपल्याला करायचं आहे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर, म्हणजेच अंश आणि छेद स्वरूपात. मग बघा 3.5 आहे, हा दशांश अपूर्णांक आहे. तर एकदम साधं आहे. पॉईंट काढून टाका आणि संख्या लिहून घ्या. पॉईंट काढल्यामुळे काय भेटतील, 35 भेटतील. बरोबर, 35 भेटतील. ठीक आहे. मग छेदामध्ये किती येतील, छेदामध्ये बघा दशांश चिन्ह किती स्थळांतर आहे, उजवीकडून डावीकडे एका स्थळांतर, म्हणून छेदामध्ये काय करा, एकावरती 1 शून्य द्या. हे झालं आपलं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर, 35/10. ठीक आहे.
आता बघा याला संक्षिप्त रूप जाते 35 आणि 10ला 5 ने भाग जातो, 5 7 35, 5 2 10, याचं उत्तर किती आलं आपलं 702. ठीक आहे. आता बघा 702 हा झाला आपला व्यवहारी अपूर्णांक आणि 35/10 हा सुद्धा व्यवहारी अपूर्णांकच होता, पण उत्तर काढताना आपण संक्षिप्त रूपामध्ये लिहितो म्हणजे 702 हे आपलं झालं परफेक्ट उत्तर याचं. ठीक आहे. मग 702 ला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये सुद्धा करू शकतो, कारण हा काय आहे अंशाधिक अपूर्णांक आहे, म्हणजे ज्याचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. ऑलरेडी आपण शिकवलेला आहे, बरोबर आहे. मग 2 ने 7 ला भागणार, व्यतिरिक्त 6, 3चा भाग गेला, एक बाकी राहिला म्हणजे 3.1/2. ठीक आहे, 3.1/2. ठीक आहे. आता हे जे मी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं उत्तर काढलं हे मी डायरेक्ट सुद्धा लिहू शकतो दशांश अपूर्णांकानुसार. जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण डायरेक्ट सुद्धा लिहू शकतो. जेव्हा दशांश चिन्हाच्या आधी जर कुठला नंबर असेल तर आपण त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये डायरेक्ट उत्तर लिहू शकतो. कसं लिहू शकतो बघा, दशांश चिन्हाच्या आधी 3 हा पूर्ण संख्या आहे, 3 ही पूर्ण संख्या आहे म्हणजेच 3 पूर्णांक, बरोबर. कारण पॉईंटच्या आधी 3 आहे म्हणजे 3 ही पूर्ण संख्या आहेत आणि पॉईंटच्या नंतरचे काय असतात अपूर्ण असतात, मग 3 पूर्णांक लिहिला. आता 3 लिहिला, आता इथे काय राहिला 0.5. 0.5 म्हणजेच आपण पॉईंट काढल्यामुळे किती होतील फक्त 5. छेदामध्ये दशांश चिन्ह एका स्थळांतरा म्हणून एकावरती 1 0, 5/10, बरोबर. 3.5/10 आणि 5 आणि 10 ला 5 ने भाग जातो म्हणून 5 1 5, 5 2 10, म्हणजे याचं उत्तर आलं 3.1/2. ठीक आहे. असं आपण डायरेक्ट पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये उत्तर काढू शकतो, पण पॉईंटच्या आधी नंबर पाहिजे. पॉईंटच्या आधी नंबर असेल तरच येणार, नाही तर 0.5/10 असं येईल का, नाही येणार. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल तसंच बघू आपण. सपोज असं एक्झाम्पल आहे 0.73, याचा आपल्याला रूपांतर करायचं आहे व्यवहारी अपूर्णांकामध्ये. मग काय करणार, पॉईंट काढून टाकणार. पॉईंट काढल्यामुळे काय भेटतील 0.73 म्हणजे फक्त 73. अपॉन मध्ये दशांश चिन्ह उजवीकडून डावीकडे किती स्थळांतर आहे, 2 स्थळांतर, म्हणजे एकावरती किती शून्य द्यावं लागतील, 2 शून्य. ठीक आहे. म्हणजे उत्तर आलं आपलं 73/100. आता बघा 73 आणि 100 ला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही म्हणून याचं उत्तर एवढंच राहणार. आणि हा छेदाधिक अपूर्णांक आहे म्हणजे याचा छेद हा अंशापेक्षा मोठा आहे म्हणून याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये उत्तर सुद्धा काढता येणार नाही. ठीक आहे, समजलं. तिसरं एक्झाम्पल आणखी बघूया आपण. तिसरं एक्झाम्पल सपोज असं आहे 15.275. ठीक आहे. याचा आपल्याला करायचं आहे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. तर कसं करता येईल, पॉईंट काढून टाका, काय भेटतील 15,275. ठीक आहे. छेदामध्ये एकावरती किती शून्य द्यावं लागतील, दशांश चिन्ह किती स्थळांतर आहे उजवीकडून डावीकडे, 1 2 3, म्हणजे एकावरती किती शून्य द्यावं लागतील, 3 शून्य 1000. बरोबर. आता बघा इथे शून्य आहे, इथं 5 आहे म्हणजे या संख्येला 5 ने भाग जातो. 5 2 10, 5 0 0, 5 0 0, 200चा भाग केला. पुढे याला 5 ने भागल्यानंतर 5 3 15, 5 0 0, 5 5 25, 5 5 25. बरोबर. पुढे आता परत याला 2 ने भाग जातो, देऊन टाकू. 5 चौक 20, 5 0 0, 5 6 30, 5 1 5, 5 1 5, किती आलं 611/40. याला संक्षिप्त रूप जात नाही आता, कारण या दोन्ही संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जात नाही, म्हणजे याचं उत्तर किती 611/40. ठीक आहे. आता याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये सुद्धा करता येते, त्याचं उत्तर तुम्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये काढून मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. सर्वच जर तुम्हाला करून दिलं तर तुम्ही काय करणार. ठीक आहे. कारण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं आहे आधीच्या लेक्चर मध्ये पण तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकाच्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे. चौथं एक्झाम्पल आणखी एक बघूया. चौथं एक्झाम्पल सपोज आपल्याला असं आहे 0.7, याला आपल्याला करायचं आहे व्यवहारी अपूर्णांकामध्ये. पॉईंट काढून टाका, किती नंबर भेटेल 7. दशांश चिन्ह किती स्थळांतर आहे, एका स्थळांतर म्हणून एकावरती 1 0, म्हणजे याचं उत्तर किती आलं 710. ठीक आहे. पाचवं एक्झाम्पल आहे सपोज, पाचवं एक्झाम्पल आहे 12.5, याला आपल्याला करायचं आहे व्यवहारी अपूर्णांकामध्ये. पॉईंट काढून टाकल्यामुळे हे किती होतील 125. बरोबर, 125 होतील. दशांश चिन्ह एका स्थळांतर आहे म्हणून एकावरती 1 0. आता बघा 125/10 आलं, बरोबर. 5 ला भाग जातो, 5 2 10, 5 2 10, 5 5 25, किती उत्तर आलं 25/2. बरोबर. याला काय लिहू शकतो आपण 12.1/2. बरोबर आहे का, बे 1 बे 2 4, 12.1/2 याचं उत्तर आलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. ठीक आहे. किंवा मी डायरेक्ट सांगितलं होतं पॉईंटच्या आधी जर पूर्ण संख्या असेल म्हणजे नंबर जर असतील तर आपण त्याला डायरेक्ट लिहू शकलो असतो, म्हणजे कारण पॉईंटच्या आधी 12 आहेत म्हणजे 12 ही पूर्ण संख्या आहे. आणि आता 12 गेले
0.5 आला म्हणजे आपण वंशामध्ये लिहिणार फक्त 5. आता दशांश चिन्ह एका स्थळांतर आहे म्हणून एकावरती 1 0. 5 1 5 5 2 10. याचं उत्तर परत भेटलं आपल्याला 12.1/2. डायरेक्ट जर पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये काढायचं असेल तर पॉईंटच्या आधी जर कुठला नंबर असेल तर काढता येणार, अन्यथा काढता येणार नाही. 6वं एक्झाम्पल आपण बघूया. 0.009 याचा आपल्याला करायचा आहे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. पॉईंट काढून टाकल्यामुळे आपल्याला कुठला नंबर भेटेल रे? 0009 म्हणजेच किती? 9. बरोबर. अपॉन दशांश चिन्ह किती स्थळांतर द्यावं लागेल? 1 2 3 4. दशांश चिन्ह द्यावं लागेल की शून्य द्यावं लागतील? शून्य द्यावं लागतील. किती वरती? एकावरती. किती? 1 2 3 4. 4 स्थळांतर दशांश चिन्ह आहे म्हणजे एकावरती 4 शून्य द्यावं लागतील. ठीक आहे. हे झालं आपलं 6वं एक्झाम्पल. 9 छेद किती झाले? 10,000. याच्या पुढे आपल्याला पुढे सॉल्व्ह करता येत नाही. याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये सुद्धा रूपांतर करता येणार नाही. ठीक आहे. 2 एक्झाम्पल तुम्ही करा. 7वं एक्झाम्पल सपोज तुम्हाला दिलं 17.25. याचं तुम्हाला रूपांतर करायचं. 8वं एक्झाम्पल आहे 0.00011. याचं तुम्हाला करायचं आहे. 7वं आणि 8वं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि तिसऱ्या एक्झाम्पलचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर होईल, ते किती रूपांतर होईल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढे आपण बघूया दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची. ओके मित्रांनो, दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना काय महत्वाचं आहे ते मग एक पॉइंट आहे फक्त. काय असते? दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे अशी आपल्याला अंकाची मांडणी करायची आहे. एकच पॉइंट महत्वाचा आहे. दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. एवढा पॉइंट फक्त महत्वाचा आहे, बाकी काही नाही याच्यामध्ये. मग बघूया आपण एक्झाम्पल मध्ये. सपोज पहिलं एक्झाम्पल आपल्याजवळ पहिलं एक्झाम्पल आहे 12.37 अधिक 38.48 याची बेरीज करायची आहे. ठीक आहे. 12.37 इथं पण दशांश चिन्ह आहे, 38.48 याच्यामध्ये पण दशांश चिन्ह आहे. मग आता मांडणी करताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे असं करा. मग 12.37 लिहिले आणि 38.48 लिहिले. ठीक आहे. ऑलरेडी इथं पण 2 स्थळांतर पॉईंट होता, इथं पण 2 स्थळांतर होता म्हणजे बरोबर ते सारखं आलं. बेरीज आहे म्हणून बेरीज करू. 7 आणि 8 15. हाचा आला 1 4 आणि 4 8 पॉईंटचे पॉईंट 8 आणि 2 10. हाचा आला 1 3 आणि 1 4 आणि 1 5 म्हणजे याचं उत्तर किती आलं? 50.85. एवढी सोपी आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल महत्वाचं आहे. दुसरं एक्झाम्पल सपोज असं दिलं तुम्हाला 37.587 अधिक 2.325. ठीक आहे. आता बघा पहिले लिहिणार आपण 37.587. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. मग कसं लिहिता येईल? 2.325. बरोबर. इथं काही नंबर नाही म्हणून इथं शून्य द्यावं लागेल. बेरीज आहे म्हणून बेरीज करू. ठीक आहे. 7 आणि 2 5 गेले. सॉरी 7 आणि 5 12 2 हाचा आला 1 8 आणि 2 10 आणि 1 11 हाचा आला 1 5 आणि 3 8 आणि 1 9. दशांश चिन्हाशी दशांश चिन्ह 7 आणि 2 9 3 3 म्हणजे याचं उत्तर किती आलं? 39.912. समजलं कसं करायचं आहे? ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल अजून बघूया आपण. सपोज असं आहे 827 अधिक 12.37. ठीक आहे. असं करायचं आहे. मग 827 मध्ये पॉईंट नाही आहे आणि याच्यामध्ये पॉईंट आहे म्हणजे आपलं दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे असं लिहायचं आहे. मग 827 ला आपण कसं लिहू शकतो? 827.00 जर केलं चालते. 827.00 म्हणजे किती? 827 म्हणजे पूर्णांक संख्या असेल त्याच्यामध्ये पॉईंट नसेल तर त्या संख्येनंतर आपण पॉईंट देऊन 0 घेऊ शकतो. मग आता 12.37 कसं लिहिता येतील? 12.37. इथं काही नंबर नाही म्हणून 0. इथं प्लसचं चिन्ह आहे कारण बेरीज आहे म्हणून बेरीज. 7 अधिक 0 7 3 अधिक 0 3. दशांश चिन्हाशी दशांश चिन्ह 7 आणि 2 9 2 आणि 1 3 808 म्हणजे याचं उत्तर आलं 839.37. ठीक आहे. लक्षात घ्यायचं आहे फक्त दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे अशी मांडणी करायची आहे बेरीज आणि वजाबाकी करताना. आणि एका संख्येमध्ये दशांश चिन्ह असेल दुसऱ्या संख्येमध्ये नसेल तर त्याच्यामध्ये आपण त्या संख्येनंतर पॉईंट देऊन 0 घेऊन दशांश चिन्ह देता येते. कारण 827 होते 827.00 लिहिलं किंवा 0 लिहिलं तरी चालते. इकडे किती 0 वाढवले चालतात तिकडे किती 0 वाढवले तरी चालतात. त्याची काही व्हॅल्यू चेंज होत नाही. चौथं एक्झाम्पल आपण वजाबाकीचा बघूया. सपोज आपल्याला दिला आहे 85.23 मायनस 4.22. ठीक आहे. 85.23 मायनस 4.22 हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कसं करणार? मग साधं सेम कन्सेप्ट. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. मग 85.23 मायनस
4.22. ठीक आहे, इथं काय नाही म्हणून शून्य, वजाबाकी आहे म्हणून वजाबाकी. 3तून 2 गेला 1 राहिला, 2तून 2 गेले 0, दशांश चिन्हाशी दशांश चिन्ह, 5तून 4 गेले 1 राहिला, 8शी 8, कारण 8तून 0 गेलं 8 राहिले. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 81.01. ठीक आहे, म्हणजे वजाबाकी जरी असेल तरी सुद्धा तीच कन्सेप्ट आहे की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. आणखी 2 एक्झाम्पल आपण वजाबाकीचे बघूया, नंतर 4 एक्झाम्पल तुम्हाला बेरीज वजाबाकीचे सॉल्व्ह करायला देतो. मित्रांनो 5वं एक्झाम्पल आपण बघूया. 5वं एक्झाम्पल सपोज असं आहे, 327.12 मायनस 48.38. ठीक आहे, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे असं लिहून घ्या फक्त. कसं? 327.12 48.38. इथं काही संख्या नाही म्हणून शून्य. ठीक आहे, वजाबाकी 2तून 8 नाही जात, इथून घेतला इथं राहिले 0, इथं झाले 12, 12तून 8 गेले इथं राहिले 4, 0तून 3 नाही जात, इथं राहिले 6, इथं झाले 10, 10तून 3 गेले 7, पॉईंट गेला, 6तून 8 नाही जात, इथं राहिला 1, इथं किती होतील 16, 16तून 8 गेले 8 राहिले, परत 1तून 4 नाही जात, इथून घेतला हातचा, इथं झाले 11, 11तून 4 गेले 7 राहिले, आणि 2शी 2, म्हणजे याचं उत्तर किती आलं? 278.74. आता कसे हातचे कसे घ्यायचे ते तर माहिती आहे तुम्हाला. नाही तर म्हणसान की हातचे कुठून घेऊन राहिले सर, हे आपण पहिलीत आणि दुसरी शिकवलं होतं, त्यामुळे आता ते लोक विचारू की हातचे कसे घेऊन राहिले काय कसं करू राहिले. ठीक आहे, 6वं एक्झाम्पल आपण बघूया. सपोज 828 मायनस 32.12 सपोज असं आहे. तर कसं करता येईल बघा, पहिल्या संख्येमध्ये पॉईंट आहे का नाही आहे, दुसऱ्या संख्येमध्ये पॉईंट आहे, मग आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे असं पाहिजे. मग आपण 828 ला कसं लिहू शकतो? 828.0 आणि 32.12 32.12, इथं काय नाही म्हणून 0, इथं काय नाही म्हणून 0, वजाबाकी आहे तर वजाबाकी. 0तून 2 नाही जात, इथं 0 म्हणून हातचा नाही घेऊ शकत, इथं राहतील 7, इथं होतील 10, पण आपल्याला इथे हातचा पाहिजे म्हणून इथं 9, इथं 10, 10तून 2 गेले 18 आले, 9तून 1 गेला परत 18 आले, 7तून 2 गेले 5 राहिले, 2तून 3 ने जात, इथं राहिले 7, हे झाले 12, 12तून 3 गेले 9 राहिले, 7शी 7, म्हणजे याचं उत्तर आलं 795.88. ठीक आहे, बघा दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना एकच पॉईंट महत्वाचा आहे की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी. आणि दशांश चिन्हामधल्या 2 किंवा 3 संख्येमध्ये किंवा एखाद्या संख्येमध्ये पॉईंट नसेल तर त्या संख्येनंतर पॉईंट देऊन आपण 0 घेऊ शकतो, म्हणजे त्याला दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करू शकतो आपण. ठीक आहे, 4 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो, त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सपोज 927 अधिक 13.5 याचं उत्तर किती येईल? 8वं एक्झाम्पल आहे, 833 मायनस 123.12 याचं उत्तर किती येईल? 9वं एक्झाम्पल आहे, 983.25 मायनस 12.378 याचं उत्तर किती येईल? आणि 10वं एक्झाम्पल आहे, 4 5.28 अधिक 39.123 याचं उत्तर किती येईल? हे 4 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, दशांश अपूर्णांकाचं आणखी थोडंसं वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आपण 1-2 बघूया, नंतर आपण व्यवहार्य दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि नंतर भागाकार बघूया. ओके, ठीक आहे मित्रांनो, बोर्डवरती आपल्याजवळ एक एक्झाम्पल आहे. काय? 5 अधिक 510 अधिक 500 अधिक 500 बरोबर किती? आता ऍक्च्युअल मध्ये हे आपल्याला कोणतं उदाहरण दिसत आहे की व्यवहार्य अपूर्णांकाचं आहे, पण ऍक्च्युअल मध्ये उदाहरण व्यवहार्य अपूर्णांकाचं नसून कशाचं आहे? दशांश अपूर्णांकाचं आहे. बघा, या 5च्या छेदामध्ये काही नाही, म्हणजे काय असेल? 1 असेल, बरोबर. आणि 510 आहे, याचा आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर आपण ऑलरेडी शिकलो, एकावरती 1 शून्य आहे म्हणजे याचं उत्तर येईल 0.5. आता 500 आहे, एकावरती 2 शून्य आहेत म्हणजे याचं उत्तर येईल 0.05, बरोबर. आता इथं एकावरती 3 शून्य आहेत तर याचं उत्तर किती? दशांश अपूर्णांकामध्ये केल्यानंतर 0.005, बरोबर. अशा तऱ्हेनुसार आता याचा आपण पहिले काय करू? दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊ. 501 म्हणजे पूर्ण संख्या आहे म्हणून या 5 ला 5 लिहिलं मी. ठीक आहे, मग 5 ला 5 ने लिहिता मी 5.0 लिहिलं. ठीक आहे, कारण 5.0 म्हणजेच किती? 5. आता 510 आहे, याला दशांश अपूर्णांकात दिलं तर किती? उत्तर 0.5, कारण एकावरती 1 शून्य होता म्हणून दशांश चिन्ह 1 असं राहतं. 500 आहे, एकावरती 2 शून्य आहेत म्हणजे याचं उत्तर येईल 0.05. ठीक आहे, ऑलरेडी आपण शिकवलं की व्यवहार्य अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करता येते.
आता बघा इथं एकावरती 3 शून्य आहेत, तर दशांश चिन्ह येईल 3 स्थळांतर म्हणजे 0.005 हे तिसऱ्याचं उत्तर भेटेल. तिघांची काय बेरीज, या तिघांची बेरीज आहे तर बेरीज करू. बघा याच्यावरती काय नाही म्हणून शून्य द्या, याच्यावरती काय नाही म्हणून शून्य, याच्यावरती काय नाही म्हणून शून्य शून्य शून्य, 5/5 5/5 5/5 पॉईंटची पॉईंट 5/5 म्हणजे याचं उत्तर किती आलं 5.555. ठीक आहे. असे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. तर आपण काय आलो की याची काय करत बसतो आपण व्यवहार्य अपूर्णांकामध्ये बेरीज करत बसतो, तर ते उदाहरण आपलं किचकट होऊन जाते. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने आपण जर केलं तर आपल्याला डायरेक्ट दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर, कारण या असा प्रश्न दिलेला असतो त्याचं उत्तर असते दशांश अपूर्णांकामध्ये. मग आपण काढत बसतो व्यवहार्य अपूर्णांकाचं उत्तर, मग ते काढणं परत त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करणं याला वेळ लागतो. त्यामुळे डायरेक्ट करून आपल्या जो ट्रिक्स आहेत ट्रिक्सनुसार दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं, नंतर बेरीज विचारली म्हणून डायरेक्ट बेरीज करायची. तर यामध्ये कुठं आता तुम्हाला वजाबाकी सुद्धा राहू शकते, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. बेरीज असेल तर बेरीज करणार, वजाबाकी असेल तर वजाबाकी करणार, कारण आपला जो एक कन्सेप्ट आहे की व्यवहार्य अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करता येते, आणि ती केल्यानंतर आपण बेरीज असेल तर बेरीज करू, गुणाकार असेल तर गुणाकार करू, भागाकार असेल तर भागाकार करू, आहे ना. जर आपल्याला विचारलाय तर दशांश अपूर्णांकामध्ये तर त्या पद्धतीनुसार आपण करणार आहोत. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण याचं बघूया, नंतर 2 एक्झाम्पल तुम्ही याचे तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो, नंतर आपण बघूया दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. ठीक आहे मित्रांनो, दुसरं एक्झाम्पल आपला जो 7 + 510 + 12/100 + 137/1000 याचं उत्तर आपल्याला काढायचं आता दशांश अपूर्णांकामध्ये याची बेरीज करायची आहे. ठीक आहे. आपल्याला माहित आहे 7 ही पूर्ण संख्या आहे, म्हणून आपण 7 ला 7 न लिहिता काय लिहू 7.0 लिहू. 510 एकावरती 1 शून्य आहे म्हणजे दशांश चिन्ह एका स्थानांतर येईल, म्हणजे 510 चं रूपांतर काय येईल 0.5. 12/100 आहेत, एकावरती 2 शून्य आहेत, मग एकावरती 2 शून्य आहे म्हणजे दशांश चिन्ह 2 स्थळांतर द्यावं लागेल, म्हणजे याचं उत्तर येईल आपलं 0.12. 12/100 चं दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर येईल 0.12. पुढे आहेत 137/1000, एकावरती 3 शून्य आहेत म्हणजे दशांश चिन्ह 3 स्थळांतर द्यावं लागेल, म्हणजे याचं उत्तर किती भेटेल 0.137. बरोबर. 1 2 3 स्थळांतर दशांश चिन्ह, 1 2 3 स्थळांतर दशांश चिन्ह, इथं 2 होते, 2 स्थळांतर दशांश चिन्ह, 1 शून्य होतं म्हणून एका स्थळांतर, आणि 7 ही पूर्ण संख्या आहे, मग त्याला काही करायची गरज नाही, म्हणून 7 नंतर पॉईंट देऊन 0. ठीक आहे. बेरीज आहे म्हणून बेरीज करू. इथं काही संख्या नाही म्हणून 0, इथं काय नाही म्हणून 0 0 0 0. 7/7 2 3 5 5 2 7 7/7 म्हणजे याचं उत्तर किती आलं 7.757. अशा एवढ्या सोप्या पद्धतीनुसार आपण याची उत्तर सॉल्व्ह करू शकतो. जर तुम्हाला लेक्चर समजत असतील तर निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, आणि सबस्क्राईब बटनाजवळचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्याला सुद्धा प्रेस करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. आता आपण बघूया दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. त्या अगोदर तुम्हाला 2 एक्झाम्पल याचे सॉल्व्ह करायला देतो, त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तिसरं एक्झाम्पल सपोज तुम्हाला इथं आहे 8 + 810 + 8/1000 + 8/10000 याचं उत्तर तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. चौथं एक्झाम्पल सपोज आहे 12 + 123/100 + 235/100 + 13/10 याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तिसरं आणि चौथं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. ठीक आहे. आता आपण बघूया दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघत आहोत दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार एकदम सोपा आहे, जसा आपण गुणाकार करतो तसाच करायचा आहे, फक्त आपल्याला इथं दशांश चिन्हाची भान ठेवायचं आहे, बस बाकीचं काहीच नाही आहे. म्हणजे काय करायचं आहे की पहिल्या संख्येमध्ये किती स्थळांतर दशांश चिन्ह आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये किती स्थळांतर आहे, त्या दोघांची बेरीज करून उत्तरामध्ये तेवढ्या संख्येनंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. बघूया आपण एक्झाम्पल, तेव्हाच तुम्हाला समजेल. बघा पहिले एक्झाम्पल आहे, सपोज तुम्हाला करायचं आहे 32 3.2 × 7 याचं उत्तर कसं येणार. बघा 3.2 × 7, आता याच्यामधला पॉईंट काढून टाका, तर पॉईंट काढून टाकल्यामुळे इथे किती होतील 32 गुणिले, आता याच्यामध्ये पॉईंट नाही ऑलरेडी, मग 32 × 7 करून घ्या आधी. 7 2 14 4 हातचा आला 1, 7 3 21 आणि 1 22, 224 उत्तर आलं. ठीक आहे. म्हणजे 3.2 × 7 याचं सुद्धा उत्तर किती येईल 224. ठीक आहे. आता तुम्हाला बघायचा पॉईंट. बघा इथे एका स्थळांतर पॉईंट आहे, इथं आहे का पॉईंट कुठं नाही, म्हणजे एकाच संख्येमध्ये पॉईंट आहे, तो पण एका स्थळानंतर, म्हणून उत्तरामध्ये एका स्थळानंतर पॉईंट येईल. उजवीकडून डावीकडे पहिलं स्थळांतर पॉईंट, म्हणजे याचं उत्तर किती आलं 22.4. दुसरं एक्झाम्पल सपोज असं आहे 2.5 × 0.3 याचं उत्तर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे.
तर काय करा, पॉईंट काढून टाका. 2.5 मधला पॉईंट काढला तर हे भेटतील 25 गुणिला याच्यामधला पॉईंट काढला तर हे भेटतील 3. 25 त्रिक किती होतात 75. आता आपल्याला बघायचं आहे पॉईंट कुठे येणार. या संख्येमध्ये 2.5 ही संख्या आहे, यामध्ये दशांश चिन्ह एका स्थळांतर आहे आणि 0.3 मध्ये इथं सुद्धा दशांश चिन्ह एका स्थळांतर आहे. म्हणजे इथं एका स्थळांतर पॉईंट आणि इथं एका स्थळांतर, म्हणजे दोन्ही मिळून किती स्थळ झाले, इथलं एक आणि इथलं एक, टोटल 2 स्थळांतर. म्हणजे याचं उत्तर भेटणार आपल्याला 0.75. ठीक आहे, कारण इथं एका स्थळांतर पॉईंट होता, इथं सुद्धा एका स्थळांतर पॉईंट होता, म्हणजे दोन्ही मिळून इथं एका स्थळांतर पॉईंट आहे, इथं पण एका स्थळांतर पॉईंट आहे. 1 अधिक 1 किती झाले 2, म्हणजे जे पण उत्तर येईल त्याच्यामध्ये 2 स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल. मग 75 उत्तर आलं. 75 मध्ये 2 स्थळांतर पॉईंट दिला. हे पहिलं स्थळ, दुसरं स्थळ, दुसऱ्या स्थळांतर पॉईंट, म्हणजे त्याचं उत्तर आलं 0.75. हे आपण दिलं. ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल आपण बघूया. सपोज तुम्हाला दिलं 42 गुणिला 0.9. ठीक आहे, बघा पॉईंट काढून टाका. 42 मध्ये पॉईंट नाही, ऑलरेडी जसा तसा लिहिला, गुणिला 0.9 मध्ये पॉईंट आहे, पॉईंट काढून टाकला 9 आलं. गुणाकार करून घेऊ. 9 दुनी 18, 8 हाचा 1, 9 चोक 36 आणि 1 37, 378 उत्तर आलं. म्हणून 42 गुणिला 0.9 चं उत्तर सुद्धा किती येईल, 378 येईल. आता पॉईंट बघा, या पहिल्या संख्येमध्ये पॉईंट नाही आहे, दुसऱ्या संख्येमध्ये पॉईंट आहे. किती स्थळांतर आहे, एका स्थळांतर, म्हणून इथं सुद्धा पॉईंट आपल्याला एका स्थळांतर द्यावा लागेल. म्हणजे टोटल मिळून आपण पॉईंट देतो. ठीक आहे, म्हणजे 42 गुणिला 0.9 याचं उत्तर किती आलं, 37.8. चौथं एक्झाम्पल आपण बघूया. सपोज 0.52 गुणिला 0.007 असं आहे, याचं उत्तर किती येईल. आता 0.52 आहे तर पॉईंट काढल्यामुळे किती होतील 52, गुणिला 0.007 तर पॉईंट काढल्यामुळे किती होतील 7. बरोबर, गुणाकार करून घेऊ. 7 दोन्ही 14, 4 हाचा 1, 7 5 35 आणि 1 36, म्हणजे याचं उत्तर किती भेटते 364. मग आपल्याला कळायचं आहे 0.52 गुणिला 0.007. मग बघा इथं किती स्थळांतर पॉईंट आहे, 2 स्थळांतर. इथं किती स्थळांतर पॉईंट आहे, 3 स्थळांतर. म्हणजे दोन्ही मिळून किती स्थळ होतात, 2 अधिक 3 5 स्थळांतर. म्हणजे आपल्याला जे पण उत्तर येईल तिथं 5 स्थळांतर पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे आपलं उत्तर आलं होतं 364. आता बघा हे पहिलं स्थळ, दुसरं स्थळ, तिसरं स्थळ, चौथं स्थळ नाही आहे म्हणून 0, पाचवं स्थळ नाही म्हणून 0, आणि आपल्याला 5व्या स्थळांतर पॉईंट द्यायचा म्हणून 5व्या स्थळांतर पॉईंट देऊन 0 घेतलं. म्हणजे याचं उत्तर आलं 0.00364. समजून आलं. ठीक आहे, कारण इथं 2 स्थळांतर पॉईंट होता, इथं 3 स्थळांतर होता, म्हणजे दोन्ही मिळून 2 आणि 3 5 स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल. 364 उत्तर आपलं होतं. मग 3 स्थळ आपली ऑलरेडी होती, चौथं स्थळ नाही आहे म्हणून 0 घेतला, परत 5वं स्थळ नाही आहे म्हणून 0 घेतला, 5व्या स्थळांतर पॉईंट होता म्हणून पॉईंट दिला आणि 0 दिला. ठीक आहे, आता सपोज तुम्ही असं जर केलं असतं 0.364 हे उत्तर बरोबर आलं असतं का, नाही, कारण आपल्याला पॉईंट पाहिजे 5व्या स्थळांतर. मग जेवढ्या स्थळांतर पॉईंट पाहिजे तिथे जर तेवढे नंबर नसतील तर 0 घेऊन पॉईंट द्यायचा आहे. ठीक आहे, म्हणून मी काय केलं 364 हे 3 गरज आले. मग पुढे चौथं स्थळ होतं, चौथं स्थळ नाही, आपल्याला 5वं स्थळ पाहिजे म्हणून 4थ्या स्थळासाठी 0 घेतला, परत 5वं स्थळ पाहिजे होतं म्हणून 5व्या स्थळासाठी 0 घेतला, 5व्या स्थळानंतर पॉईंट दिला आणि पुढे 0 घेतलं. म्हणजे 0.52 गुणिला 0.007 याचं उत्तर किती येईल 0.00364. ठीक आहे, 5वं एक्झाम्पल बघा. अजून 0.0009 गुणिला 0.0003. ठीक आहे, बघा इथे किती स्थळांतर पॉईंट आहे 1 2 3 4 4 स्थळांतर. इथे किती स्थळांतर पॉईंट आहे 1 2 3 4 4 स्थळांतर. आता ऑलरेडी 4 आणि 4 8 स्थळांतर पॉईंट द्यावा लागेल, बरोबर ना. मग बघा आता इथं पॉईंट काढल्यामुळे किती भेटतील 9, इथं पॉईंट काढल्यामुळे किती भेटतील 3, मग नंतर किती होतात 27. आणि आपल्याला आता किती स्थळांतर पॉईंट द्यायचा आहे 8 स्थळांतर. मग हे पहिलं स्थळ, दुसरं स्थळ, तिसरं स्थळ नाही म्हणून 0, चौथं स्थळ नाही म्हणून 0, 5वं स्थळ नाही म्हणून 0, 6वं स्थळ नाही म्हणून 0, 7वं स्थळ नाही म्हणून 0, 8वं स्थळ नाही म्हणून 0, 8व्या स्थळांतर येईल पॉईंट आणि त्याच्या येईल 0. म्हणजे याचं उत्तर भेटेल 0.123456 6 टाइम्स 0 2 7 0.000027 1 2 3 4 5 6 7 8 हा स्थळांतर पॉईंट दिला. कारण इथं पण 4 स्थळांतर पॉईंट होता आणि इथं पण 4 स्थळांतर होता, म्हणजे 4 आणि 4 8 स्थळांतर आपल्याला पॉईंट द्यावा लागला. ठीक आहे, अशा तऱ्हेनुसार आपण काय दशांश पूर्णांकाचा गुणाकार करता येतो. एकदम सोपी आहे, काहीच कठीण नाही, साधा गुणाकार आहे आपला. फक्त पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. पॉईंट लक्षात ठेवताना काय फक्त जेवढे पॉईंट आहेत तेवढ्याची बेरीज करून आपल्याला
तेवढं उत्तरामध्ये तेवढा स्थळांतर पॉईंट द्यायचा असतो, बाकी काही नाही. 5 एक्झाम्पल गुणाकाराचे तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो, त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे 5 एक्झाम्पल बोर्डवरती आहेत. हे 5 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. आणि लेक्चर जर आवडत असतील तर निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आता आपण बघायचं आहे दशांश पूर्णांकाचा गुणाकार. आता आपण बघूया दशांश पूर्णांकाचा भागाकार कसा करायचा. इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे दशांश पूर्णांकाचा भागाकार. कारण मुलाला कुठं पॉईंट द्यायचा आणि कुठं शून्य द्यायचा आणि कुठं काहीच नाही द्यायचं हेच समजत नाही. एकाच ट्रिक्स मध्ये आपण सगळं क्लिअर करूया दशांश पूर्णांकाचा भागाकार. तर बघूया आपण दशांश पूर्णांकाचा भागाकार. बघा विद्यार्थी मित्रांनो, दशांश पूर्णांकाचा भागाकार करताना काय करायचं आहे ते एकाच ट्रिक्स मध्ये मी तुम्हाला तिन्ही टाईपचे एक्झाम्पल, दशांश पूर्णांकाचं कुठं शून्य द्यायचं, कुठं पॉईंट द्यायचा आणि कुठं काहीच नाही द्यायचं, ते एकाच उदाहरणामध्ये मी क्लिअर करणार आहोत. बघा फक्त मी पॉईंट चेंज केलेले आहेत. हे पण पहिलं उदाहरण, हे पण पहिलं आणि हे पण पहिलं, असं का बरोबर केलं. तर बघा पहिलं उदाहरण आहे 1.25 भागिले 0.5 म्हणजेच अपॉन मध्ये 0.5. याचाच अर्थ काय होतो 1.25 भागिले 0.5. याचं उत्तर मला काढायचं आहे. सेम इथं मी काय लिहिलं 12.5 अपॉन मध्ये 0.05 बरोबर, त्यालाच आपण म्हणू शकतो 12.5 भागिले 0.05. ठीक आहे. इथं बघा काय केलं मी 12.5 अपॉन मध्ये 0.5 बरोबर, 12.5 भागिले 0.5. कारण अपॉन मध्ये आहे म्हणजे ते काय असते भागाकार चिन्ह असते बरोबर. मग बघा इथं वरती 2 स्थळांतर पॉईंट आहे, खाली एका स्थळांतर. इथं बघा वरती एका स्थळांतर पॉईंट आहे, खाली 2 स्थळांतर. इथं बघा पॉईंट एका स्थळांतर आहे, इथं पण एका स्थळांतर, म्हणजे इथं सारखे आहे. इथं भिन्न आहे, इथं भिन्न आहे. ठीक आहे. मग आता पहिलं उदाहरण आपण बघूया. पहिलं उदाहरण, कधी पण दशांश पूर्णांकाचा भागाकार सॉल्व्ह करताना पॉईंट काढून टाका, जो आपला भागाकार आहे तो लिहून टाका. ओके, पॉईंट काढून टाकायचा, आपला जो भागाकार आहे तो लिहून टाकायचा. आता पॉईंट काढल्यामुळे इथे किती भेटतील आपल्याला 125 बरोबर भागेला 5. किती उत्तर याचं 5 दुनी 10, 5 5 25 बरोबर, 25 उत्तर. आता आपल्याला महत्वाचं आहे की इथं पॉईंट द्यायचा आहे की शून्य द्यायचा आहे. काय द्यायचा आहे, पॉईंट द्यायचा आहे की शून्य द्यायचा आहे. मग लक्षात घ्या, जेव्हा आपण इथं बघा 1.25 आहे म्हणजे इथं 2 स्थळांतर पॉईंट आहे आणि खाली आहे 0.5 म्हणजे इथं एका स्थळांतर पॉईंट आहे. सेम ते त्यालाच आपण काय लिहू शकतो 1.25 भागिले 0.5. मग इथं बघा 2 स्थळांतर पॉईंट आहे, इथं एका स्थळांतर पॉईंट आहे, म्हणजे ज्याला भागतो त्याला काय म्हणतो आपण भाज्य बरोबर ना. सपोज 125 भागेला 5 आले तर ज्याला भागतो याला म्हणतो आपण भाज्य आणि ज्याने भागतो त्याला काय म्हणतो आपण भाजक बरोबर आहे. वरती जे असतो तो भागाकार, खाली उरतात ते असते बाकी बरोबर ना. मग बघा जेव्हा आपण तुमची अंशाची दशांश चिन्हाची संख्या जास्त आहे किंवा भाज्याची दशांश चिन्हाची संख्या ही भाजकापेक्षा जास्त असेल, जेव्हा आपण आपली अंशाची दशांश चिन्हाची संख्या ही छेदापेक्षा किंवा भाज्याची दशांश चिन्हाची संख्या ही भाजकापेक्षा जास्त असते, तेव्हा आपण जेवढी संख्या ती दशांश चिन्हाची त्यापेक्षा जास्त आहे तेवढा स्थळांतर पॉईंट देतो. तेवढा स्थळांतर काय देतो, पॉईंट देतो. का बरं पॉईंट देतो बघा मी तुम्हाला पुढून सांगतो. 1.25 याचं जर आपण साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर किती येईल रे 125/100 बरोबर. 1.25 याचं जर साध्या पूर्णांकामध्येच म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर 125/100. कारण इथं दशांश चिन्ह 2 स्थळांतर आहे म्हणून एकावरती 2 शून्य द्यावं लागेल. हे अपॉनचं चिन्ह जसंच्या तसं. 0.5 आहे बरोबर आहे, पॉईंट काढून टाकला किती येतील 5 अपॉन मध्ये. ठीक आहे, दशांश चिन्ह एका स्थळांतर आहे म्हणून एकावरती किती येईल 1 शून्य. बघा 125/100 अपॉन मध्ये 510 म्हणजे काय आहे, व्यवहारी अपूर्णांकाचा काय भागाकार आहे. व्यवहारी अपूर्णांकाचा काय भागाकार आहे बरोबर ना. मग व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिला अपूर्णांक आपण जसा तसा लिहितो आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या ठिकाणी भागाकाराच्या ठिकाणी गुणाकारात चिन्ह देऊन हा भागाकार आहे. ठीक आहे, याला आणखी साधं करून घेऊ. 125 भागेला 100 भागेला 510 असं लिहिलं आपण, कारण हे असं लिहिलं असं लिहिलं आहे. ठीक आहे, कसं करतो आपण पहिला अपूर्णांक जसा तसा लिहितो, भागाकाराच्या ठिकाणी गुणाकारात चिन्ह देतो, दुसऱ्या अपूर्णांकाला काय करतो व्यस्त करतो म्हणजे खाली मोड कवर पाय करतो बरोबर. मग पुढे आपण काटाकाटी होत असेल तर काटाकाटी करतो. बघा हा शून्य या शून्य सोबत कटला, 5 ने 125 ला भागलं उत्तर आलं 25. 25/10 उत्तर आलं, एकावरती 1 शून्य आहे म्हणजे दशांश चिन्ह आपल्याला एका स्थळांतर द्यावं लागेल, म्हणजे याचं उत्तर किती आलं 2.5 आला आपलं 2.5 उत्तर. म्हणजे बघा 2.5 उत्तर आलं म्हणजे इथं काय आला पॉईंट आला बरोबर, इथं काय आला पॉईंट आला. मग मी काय सांगितलं तुम्हाला, जेव्हा पण अंशाची दशांश चिन्हाची संख्या छेदाच्या दशांश चिन्हाच्या संख्येपेक्षा जास्त असते किंवा भाज्याची दशांश चिन्हाची संख्या ही भाजकाच्या दशांश चिन्हाच्या
पेक्षा जास्त असतं तेव्हा आपण पॉईंट देतो. मग पॉईंट किती स्थळांतर देतो की दशांश चिन्हाची संख्या जेवढी जास्त आहे त्यापेक्षा तेवढा स्थळांतर पॉईंट देतो. म्हणजे वरती 2 स्थळांतर पॉईंट होता, खाली एका स्थळांतर पॉईंट होता. म्हणजे याच्यामधला फरक एकाच आहे. म्हणजे दशांश चिन्हाची संख्या जी आहे भाज्याची की कितीने जास्त आहे, 1 ने जास्त आहे. म्हणून 125 भागेला 5 केले तर उत्तर आपलं 25 आलं. मग आपल्याला उत्तर पाहिजे 1.25 भागेला 0.5 म्हणून किंवा 1.25 भागेला 0.5. मग याचं उत्तर काढताना इथं दशांश चिन्ह संख्या 2 स्थळांतर होती, इथं दशांश चिन्ह संख्या एका स्थळांतर होती. मग नियम सांगते की भाज्याची दशांश चिन्हाची संख्या भाजकापेक्षा जेव्हा जास्त असते तर जेवढे जास्त दशांश चिन्हाची संख्या आहे कितीने जास्त आहे तेवढा स्थळांतर आपण काय करतो, पॉईंट देतो. मग इथं 2 स्थळांतर होतील, खाली एका स्थळांतर होती. म्हणजे कितीने जास्त आहे, 2 मधून 1 काढला, एकाने जास्त आहे म्हणून आपण इथं एका स्थळांतर पॉईंट दिला. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 2.5. जर असं सॉल्व्ह करता नसेल येत तर आपण दशांश अपूर्णांकाचं रूपांतर साध्या अपूर्णांकामध्ये करून सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, पहिली कन्सेप्ट समजली. जेव्हा अंशाची दशांश चिन्हाची संख्या ही छेदापेक्षा जास्त असते तेव्हा आपण पॉईंट देतो. किंवा भाज्याची म्हणजेच पहिल्या संख्येची दशांश चिन्हाची संख्या ही भाजकापेक्षा दुसऱ्या संख्येपेक्षा जास्त असते तेव्हा आपण पॉईंट देतो. ठीक आहे, मग किती स्थळांतर पॉईंट द्यायचा, जेवढी जास्त आहे. मग इथं 3 स्थळांतर असेल, खाली 2 स्थळांतर असेल तर 3तून 2 काढा, 1 ने जास्त आहे म्हणून एका स्थळांतर पॉईंट दिला. सपोज वरती 4 स्थळांतर पॉईंट असेल, खाली 2 स्थळांतर पॉईंट असेल तर वरती 4तून 2 काढले, 2 राहिले. म्हणजे किती जास्त आहे, 2 स्थळांत जास्त आहे म्हणून जे पण उत्तर येईल त्याला 2 स्थळांतर पॉईंट द्यावा लागेल. ठीक आहे, दुसऱ्या टाईपचं एक्झाम्पल बघा. 12.5 भागेला 0.05. 12.5 भागेला 0.05. बघा वरती एका स्थळांतर पॉईंट आहे, खाली 2 स्थळांतर पॉईंट आहे. म्हणजे अंशाची दशांश चिन्हाची संख्या ही कमी आहे कशापेक्षा, छेदापेक्षा. आणि इथं बघा सेम त्यालाच आपण काय लिहू शकतो, 12.5 भागेला 0.05. परत हा झाला भाज्य, हा झाला भाजक. पहिली संख्या भाज्य असतं, ज्याला भागतो आपण त्याला भाज्य म्हणतो, ज्याने भागलं त्याला भाजक म्हणतो. मग इथं एका स्थळांतर पॉईंट आहे, इथं 2 स्थळांतर पॉईंट आहे. मग दुसरी कन्सेप्ट काय सांगते, जेव्हा छेदाची दशांश चिन्हाची संख्या ही अंशापेक्षा जास्त असते तेव्हा आपण काय देतो, जे उत्तर येईल त्याच्या पुढे काय देतो, 0 देतो. जे उत्तर येईल त्याच्या पुढे काय देतो आपण, 0 देतो. मग किती 0 द्यायचे, तर छेदाची दशांश चिन्हाची संख्या ही अंशापेक्षा जेवढ्याने जास्त आहे, जेवढ्या दशांश चिन्हाने जास्त आहेत तेवढे 0 पुढे द्यायचे. सपोज 13 उत्तर आलं आणि इथं 2 स्थळांतर पॉईंट आहे, वरती एका स्थळांतर पॉईंट आहे. म्हणजे याच्यामधला फरक कितीचा आहे, 2तून 1 काढला, एकाच आहे. म्हणजे सपोज याचं उत्तर जर 37 आलं तर त्याच्या पुढे उत्तर काय द्यावं लागेल, 1 0 द्यावं लागेल. म्हणजे आता तुम्हाला माहित आहे सपोज मध्ये 12.5 याला आपण साध्या अपूर्णांकामध्ये लिहिलं, पॉईंट काढून लिहिला तर किती येतात, 125 भागेला 0.05 पॉईंट काढून लिहिला तर 5. याचं उत्तर किती येते रे, 25 येते. बरोबर ना. मग आता काय करायचं आहे, वरती एका स्थळांतर पॉईंट आहे, खाली 2 स्थळांतर पॉईंट आहे. मग छेदाचीच म्हणजेच भाजकाची दशांश चिन्हाची संख्या जेव्हा जास्त असते, छेदाची किंवा भाजकाची दशांश चिन्हाची संख्या जेव्हा जास्त असते तेव्हा आपण काय देतो, 0 देतो. मग किती 0 द्यायचे, दोघांमधला फरक जेवढा येईल तेवढे 0 द्यायचे. मग इथं 2 स्थळांतर पॉईंट होता, इथं एका स्थळांतर पॉईंट होता. म्हणजे 2तून 1 काढला, एकाचा फरक आला म्हणून समोर काय दिला, 1 0 दिला. म्हणजे 12.25 भागेला 0.05 याचं उत्तर किती आलं, 250. मग कसं आलं ते बघूया परत. 12.5 याला आपण साध्या अपूर्णांकामध्ये लिहिलं तर किती होतील ते, 125/10. बरोबर ना, कारण इथं दशांश चिन्ह एका स्थळांतर आहे. अपॉन मध्ये 0.05 याला साध्या अपूर्णांकामध्ये लिहिलं तर हे किती होतील, 5/100. कारण इथं दशांश चिन्ह 2 स्थळांतर आहे म्हणून एकावरती 2 0. यालाच आपण कसं लिहू शकतो, 125/10 भागेला 5/100. ठीक आहे, काय झाला, विभागीय पूर्णांकाचा भागाकार. मग 125/10 भागाकाराच्या ठिकाणी काय द्यावं लागेल, गुणाकारा चिन्ह. याचं काय होईल, खाली मुंडकावर 100/5 होतील. 0 0 कटला. ठीक आहे, 0 0 कटला. 5 ने 10 भागलं, 2चा भाग गेला. 125 गुणिले 2 किती झाले, 250. म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 250. म्हणजे काय कन्सेप्ट सांगते की जेव्हा छेदाची दशांश चिन्हाची संख्या किंवा भाजकाची दशांश चिन्हाची संख्या अंशापेक्षा किंवा भाज्यापेक्षा जास्त असते तेव्हा आपण काय देतो, 0 देतो. मग किती स्थळांतर 0 द्यायचा किंवा किती 0 द्यायचे, स्थळांतर नाही द्यायचा, 0 द्यावं लागतील. किती 0 द्यावं लागतील, मग जेवढे दशांश चिन्हाची संख्या जास्त आहे, 1 ने जास्त असेल तर 1 0 देऊ, 2 ने जास्त असतील तर 2 0 देऊ, 3 ने जास्त असतील तर 3 0 देऊ, 4 ने जास्त असतील तर 4 0 देऊ. ठीक आहे, बघा सेम एक्झाम्पल बघा. 12.5 भागेला 0.5. आधी काय चेक करायचं, दशांश चिन्ह किती स्थळांतर आहे. इथं बघा वरती एका स्थळांतर आहे, खाली पण एका स्थळांतर आहे. म्हणजे काय, यांची दशांश चिन्हाची संख्या सारखी आहे. मग जेव्हा दशांश चिन्हाची संख्या
जेवढ्या स्थळांतर असते म्हणजे सारखीच असते, दशांश चिन्हांची संख्या सारखीच असते म्हणजे सेम असेल, तेव्हा ना तर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे ना तर शून्य द्यायचं आहे. मग कसं नाही द्यायचं बघा, 12.5 याला जर साध्या अपूर्णांकामध्ये लिहिलं तर सॉरी संख्येमध्ये लिहिलं पॉईंट काढून तर किती येतील 125, आणि 0.5 ला पॉईंट काढून लिहिलं तर किती येतील 5. 5 ने 125 ला भागलं उत्तर किती आलं 25. ठीक आहे. मग बघा इथं एका स्थळांतर पॉईंट होता, इथं सुद्धा एका स्थळांतर पॉईंट होता. मग जेव्हा दशांश चिन्हाची संख्या सारखी असते तेव्हा ना तर पॉईंट द्यायचा ना तर शून्य द्यायचं, सरळ पॉईंट काढून जे उत्तर येईल ते आपल्याला द्यायचं आहे, म्हणजे याचं उत्तर 25 येईल. मग कसं येणार, मग बघा सेम 12.5 ला साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं तर किती होतील 125/10 अपॉन 0.5 ला साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं तर याचं उत्तर किती येईल 5/10. बरोबर आहे. यालाच आपण काय लिहू शकतो 125/10 भागेला 5/10. काय झाला व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार. मग 125/10 भागाकाराच्या ठिकाणी काय देतो आपण गुणाकाराचे चिन्ह, याला काय करतो व्यस्त 10/5. 10 कटले, 5 ने 125 ला भागला, 25 चा भाग गेला, म्हणजे याच्यामध्ये ना तर पॉईंट आला ना तर शून्य आला. म्हणून जेव्हा दशांश चिन्हाची संख्या सारखीच असते दोन्ही संख्येमध्ये तेव्हा आपल्याला ना तर शून्य द्यायचा आहे ना तर पॉईंट द्यायचा आहे. हे तिन्ही कन्सेप्ट तुम्हाला मी क्लिअर करून दिल्या एकाच उदाहरणामधून, फक्त मी पॉईंट चेंज केलेले आहेत. बघा पहिल्या ठिकाणी काय होतं, अंशाची म्हणजेच भाज्याची दशांश चिन्हाची संख्या जास्त होती तेव्हा आपण पॉईंट दिलेला आहे. मग जेवढ्या स्थळांतर जास्त होती, जेवढे स्थळ जास्त होते तेवढे आपण पॉईंट दिला. इथं 2 स्थळांतर होता, खाली 1 म्हणजे 2तून 1 गेला, 1चा फरक होता म्हणजे 1 ने जास्त होते म्हणून आपण 2.5 लिहिले म्हणजे एका स्थळांतर पॉईंट दिला. इथं 12.5 अपान मध्ये 0.05 होता म्हणजे इथं छेदाची दशांश चिन्हाची संख्या जास्त होती म्हणजे भाजकाची दशांश चिन्हाची संख्या जास्त होती तेव्हा आपण शून्य दिला. मग किती शून्य द्यायचे, इथं 2 स्थळांतर होता, इथं 1 स्थळांतर म्हणजे 2तून 1 गेला, 1चा फरक आहे म्हणून समोर 1 शून्य दिला. ते कसं आलं ते पण तुम्हाला मी सांगितलं. त्याच्यानंतर दशांश चिन्हाची संख्या सारखी असेल तेव्हा आपण ना तर पॉईंट देतो ना तर शून्य देतो. हे तिन्ही कन्सेप्ट तुमची एकाच उदाहरणामध्ये क्लिअर केलेलं आहे. आता काय करतो मी तुम्हाला जंबल करण्यासाठी मिक्स उदाहरणं घेतो, म्हणजे याच टॉपिकचे कुठं दशांश चिन्ह द्यावं लागतो की कुठे शून्य द्यावं लागते की कुठं काहीच नाही द्यावं लागत, असे 3-4 एक्झाम्पल घेतो. नंतर तुम्हाला 5-6 एक्झाम्पल सॉल्व्ह करायला देतो, नंतर बघूया आपण तुम्हाला येतं की नाही. ठीक आहे, ओके मित्रांनो. दुसरं एक्झाम्पल आपल्या समोर आहे. दुसरं एक्झाम्पल सपोज मी लिहिलं 25.625 भागेला 0.05, तर याचं उत्तर काय येईल आपल्याला ते बघायचं आहे. पहिले काय करायचं आहे, पॉईंट काढून भागाकार करून घ्यायचा. पॉईंट काढल्यामुळे किती संख्या भेटेल 25,625 भागेला पॉईंट काढल्यामुळे किती भेटतील 5. भागाकार करून घ्या. ठीक आहे, 5 5 25, 5चा भाग गेला, 5 1 5, 5 2 10, 5 5 25 म्हणजे याचं उत्तर किती येईल 5125. ठीक आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे पॉईंट द्यायचा आहे की शून्य द्यायचा आहे. मग नियम सांगते पहिली संख्या आहे म्हणजे भाज्य आहे आणि दुसरी संख्या आहे म्हणजे भाजक आहे. इथं बघा किती स्थळांतर पॉईंट आहे 1 2 3 स्थळांतर, आणि इथं बघा किती स्थळांतर पॉईंट आहे 2 स्थळांतर. म्हणजे यामध्ये भाज्याची दशांश चिन्ह संख्या जास्त आहे कशापेक्षा भाजकापेक्षा. मग जेव्हा भाज्याची दशांश चिन्ह संख्या भाजकापेक्षा जास्त असते तेव्हा आपण काय देतो पॉईंट देतो. मग किती स्थळांतर देतो, इथं 3 स्थळांतर पॉईंट आहे पहिल्या संख्येमध्ये, दुसऱ्या संख्येमध्ये 2 स्थळांतर आहे म्हणजे 3तून 2 गेले, 1 घर जास्त आहे त्याचे म्हणून आपण इथं एका घरानंतर पॉईंट येईल म्हणजे याचं उत्तर आलं 512.5. ठीक आहे, कारण एका स्थळांतर पॉईंट द्यावा लागेल. इथं 3 स्थळांतर पॉईंट होता, इथं 2 स्थळांतर पॉईंट होता. मग जेव्हा भाज्याची किंवा अंशाची दशांश चिन्ह संख्या भाजकापेक्षा किंवा छेदापेक्षा जास्त असते तेव्हा आपण जेवढे घर ते जास्त आहेत तेवढ्या घरानंतर आपण काय देतो पॉईंट देतो, म्हणून आपण 1 ने जास्त देतो म्हणून पॉईंट दिला. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल आपण बघूया. तिसरं एक्झाम्पल सपोज आपल्याजवळ आहे 42.25 किंवा 42.24 भागेला 0.0004. याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. पहिले काय करणार पॉईंट काढून भागाकार करून घ्या. पॉईंट काढल्यामुळे 42.24 चे काय होतील 4224 भागेला हे काय होतील 4. भागू आपण 4 1 4, 4 ने 2 ला भाग जात नाही, शून्यचा भाग दिला बरोबर ना. मग 4 5 20, 4 6 24. आता हा भागाकार जर तुम्हाला तोंडी करायला सांगितला तर बरेच जण काय करतात 4 1 4, 4 5 20, 4 6 24. ठीक आहे, हे उत्तर चुकवतात बरोबर आहे. 156 बऱ्याच जणांचं उत्तर येईल. कसं नाही मग काय होते 4224. भागाकार सुद्धा शिकवावं लागते बऱ्याच विद्यार्थ्यांना. याला 4 ने भागायचं आहे तर 4 ने 1 ला भागलं 4चा भाग गेला, नंतर 2 खाली येतील. आता 4 ने 2 ला भागायचा आधी नंतर 2 घ्यायचे आहेत. मग 4 ने 2 ला भाग जाता म्हणून शून्यचा भाग दिला. आता हे 2 झाले. आता हा 2 खाली आला, हे झाले 22. मग 4 5 20, हे 2 बाकी राहिले. परत हा 4 खाली आला म्हणजे 4 6 24. ठीक आहे, समजलं. कारण काय जण करतात हा 2 खाऊन टाकतात, त्याला भागच नाही देत.
प्रत्येक संख्येला भाग देत चालत असतो आपण, बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर येते 1056. बऱ्याच उदाहरणांना हे उदाहरण येते पण भागाकारात चुकवतात, पॉईंट बरोबर देतात पण भागाकार चुकवतात. मग काय मतलब आलं, कारण बरेच विद्यार्थी काही साध्या साध्या कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत विद्यार्थ्यांना, त्यामुळे मॅथ्स आणि रिझनिंग करताना कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि जनरल नॉलेज करताना सुद्धा जर तुम्ही एमपीएससी आणि यूपीएससीचा अभ्यास करत असाल तर तुमची कन्सेप्ट जर क्लिअर असेल तरच तुम्ही एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये यशस्वी होऊ शकता, अन्यथा नाही आहे. कन्सेप्ट महत्वाचे असतात. ठीक आहे, आपण उदाहरण सॉल्व्ह करूया. बघा याचं उत्तर किती आलं, 1056. आता आपल्याला बघायचं यामध्ये पॉईंट द्यायचा आहे की शून्य द्यायचा आहे. तर आपल्याला काय कन्सेप्ट सांगते, पहिल्या उदाहरणामध्ये पहिल्या संख्येमध्ये दशांश चिन्ह 2 स्थळांतर आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये दशांश चिन्ह किती स्थळांतर आहे, 4 स्थळांतर आहे. म्हणजेच आता याच्यामध्ये भाजकाची दशांश चिन्हाची संख्या जास्त झाली, कशापेक्षा, भाज्यापेक्षा. म्हणजे छेदाची दशांश चिन्हाची संख्या जास्त झाली, कशापेक्षा, अंशापेक्षा. तर काय कन्सेप्ट होती, जेव्हा भाजकाची दशांश चिन्हाची संख्या ही भाज्यापेक्षा जास्त असते तेव्हा आपण शून्य देतो. मग किती घरांतर शून्य द्यायचा, जेवढे घरं जास्त असतील तेवढे याच्यापेक्षा. मग इथं 2 स्थळांतर पॉईंट आहे आणि इथं 4 स्थळांतर पॉईंट आहे, म्हणजे याच्यामधला फरक कितीचा येतो, 2चा. म्हणजे आता जे पण उत्तर येईल त्याच्या पुढे आपल्याला काय द्यावं लागतील, 2 शून्य द्यावं लागतील. मग उत्तर किती आलं आपलं, 1056. याच्या पुढे आपल्याला द्यावं लागतील 2 शून्य, म्हणजे आपल्याला ना म्हणजे 1,05,600 हे आपल्याला उत्तर याचं भेटते. ओके, चौथं एक्झाम्पल आपण बघूया. चौथं एक्झाम्पल, सपोज तुम्हाला दिलं 0.25 भागेला 0.5 किंवा 0.05. तर कसं सॉल्व्ह करता येईल, काय करायचं आहे, पॉईंट काढून घ्यायचा आहे. 25 इथला पॉईंट काढून घेतला, 5 5 5 25, 5 उत्तर आलं. आता बघा पॉईंट द्यायचा आहे की शून्य द्यायचा आहे ते महत्वाचं आहे. इथं दशांश चिन्ह 2 स्थळांतर आहे, इथं दशांश चिन्ह 2 स्थळांतर आहे. दोन्ही ठिकाणी दशांश चिन्हाची संख्या सारखी आहे, म्हणजे 2तून 2 गेले 0 राहिलं, म्हणजे याच्यामध्ये काहीच नाही आहे. म्हणजे सरळ सरळ जेव्हा दशांश चिन्हाची संख्या सारखी असते तेव्हा आपण दशांश चिन्ह काढून जे उत्तर येते तेच आपलं फायनल उत्तर असते. म्हणजे याचं उत्तर किती येईल आपलं, 5. ठीक आहे, आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतो. 5चं एक्झाम्पल सपोज आहे 0.625 भागेला 0.25. ठीक आहे, बघा पॉईंट काढून घ्या, किती येतील, 625 भागेला हे किती येतील, 25. 25चा वर्ग 625 असतो, म्हणून याचं उत्तर 25 येईल, बरोबर आहे ना. याचं उत्तर किती येईल, 25. ठीक आहे, मग आता बघायचं आपल्याला पॉईंट द्यायचा आहे की शून्य द्यायचा आहे. मग पहिल्या संख्येमध्ये बघा 1 2 3 स्थळांतर पॉईंट आहे, दुसऱ्या संख्येमध्ये 2 स्थळांतर पॉईंट आहे. ठीक आहे, मग आता हा पहिली संख्या म्हणजेच काय असतो, अंश असतो, दुसरी संख्या म्हणजेच काय असतो, छेद असतो. मग जेव्हा अंशाची दशांश चिन्हाची संख्या छेदापेक्षा जास्त असते, म्हणजेच भाज्याची दशांश चिन्हाची संख्या भाजकापेक्षा जास्त असते, तेव्हा आपण पॉईंट देतो. मग किती घरानंतर पॉईंट देणार, मग इथं 3 स्थळांतर दशांश चिन्ह आहे पहिल्या संख्येमध्ये, दुसऱ्या संख्येमध्ये 2 स्थळांतर आहे. 3तून 2 गेले 1 घर, म्हणजे दोघांच्या संख्येमधला फरक जर काढला दशांश चिन्हाचा तर एकाचा फरक येतो. म्हणून जे पण उत्तर येईल त्याच्यामध्ये एका स्थळांतर पॉईंट केला, म्हणजे उत्तर आलं आपलं 25. मग याच्यामध्ये एका स्थानांतर पॉईंट द्यावा लागेल आणि पॉईंट देताना उजवीकडून डावीकडे द्यायचा आहे. इथं पॉईंट द्यायचा आहे. काही जण समजा पॉईंट जर याचं उत्तर समजा 375 असते तर काही जण नवीन संशोधन करतात, उजवीकडून डावीकडे न देता इथं पॉईंट देतात, उलट जातात, डावीकडून उजवीकडे जातात, असे पण काही महारथी आहेत. तर कन्सेप्ट घ्या, लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी क्लिअर करा आणि चांगला अभ्यास करा. आणि या 4-5 महिन्यामध्ये कोणती ना कोणती पोस्ट मिळेल याच्यासाठी धडपड करा. नाही तर फक्त कमेंट नाही करायच्या, अभ्यास नाही करायचा आणि नुसतं टाइमपास करून जर कराल तर आयुष्य तुमचं उद्ध्वस्त होऊन जाईल. ठीक आहे, आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतो आणि 4 एक्झाम्पल दशांश पूर्णांकाच्या भागाकाराचे तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो. ते तुम्ही काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहेत. ठीक आहे, 6वं एक्झाम्पल सपोज आहे 133.1 भागेला 0.11. याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. पहिले काय करतो आपण की पॉईंट काढून भागाकार करून घेतो. मग पॉईंट काढल्यामुळे इथे भेटतील 1331 भागेला इथे किती होतील, 11. ठीक आहे, भागाकार करू, 11 1 11. ठीक आहे, किती बाकी राहिले, 2 23 झाले, 11 2 22, 1 बाकी राहिला, परत 11 1 11. उत्तर किती आलं, 121. आता आपल्याला बघायचं आहे पॉईंट द्यायचा आहे की शून्य द्यायचा आहे. बघा पहिल्या संख्येमध्ये यालाच आपण कसं लिहू शकलो असतो, 133.1 भागेला 0.11. बरोबर आहे ना. म्हणजे अंशाची संख्याची दशांश चिन्हाची संख्या एका स्थळांतर आहे आणि छेदाची दशांश चिन्हाची संख्या 2 स्थळांतर आहे. सिमिलरली भाजकाची दशांश चिन्हाची संख्या 2 स्थळांतर आहे आणि
भाज्याची दशांचिन्हाची संख्या एका स्थळांतर आहे. मग याच्यामध्ये आपण काय करत असतो, जेव्हा भाजकाची दशांचिन्हाची संख्या जास्त असते तेव्हा आपण शून्य देतो. मग बघा इथं एका घरांतर पॉईंट आहे आणि इथं 2 घरांतर आहे, याच्यामधला फरक काढला तर एकाच येतो. म्हणजे जे पण उत्तर येईल तिथं आपल्याला आता 1 शून्य द्यावं लागेल. म्हणजे आपलं उत्तर आलं 121, याच्या पुढे आपल्याला 1 शून्य द्यावं लागेल. म्हणजेच 133.1 भाग्याला 0.11 याचं उत्तर आपल्याला भेटेल 1210. याचं उत्तर किती भेटेल आपल्याला 1210. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण दशांश पूर्णांकाचा भागाकार बघितलेला आहे. 4-5 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो. त्याची एक्झाम्पल त्याची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 7वं एक्झाम्पल आहे, सपोज 7वं एक्झाम्पल आहे 0.22 भाग्याला 0.002 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 8वं एक्झाम्पल आहे 0.64 भाग्याला 0.08 याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 9वं एक्झाम्पल आहे सपोज 12.25 भागेला 0.00005 याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 10वं एक्झाम्पल आहे 4.37 भागेला 0.3 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. 10वं एक्झाम्पल तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघूया तुम्हाला येते का ते 10वं एक्झाम्पल. काही करून सॉल्व्ह करा, बघू तुमचं उत्तर बरोबर येते की चुकीचं येते. ठीक आहे. जर माझे लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब बटनाजवळचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्याला सुद्धा प्रेस करायला विसरायचं नाही आहे. अशा तऱ्हेने आपण दशांश पूर्णांकाचा पूर्ण टॉपिक हा क्लिअर केलेला आहे. दशांश अपूर्णांकामधलं बेरीज असेल किंवा व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं, दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं, दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा, दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा, सर्व तऱ्हेचे एक्झाम्पल आपण एकाच टॉपिक्स मध्ये क्लिअर केलेले आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरण्याचा नाही आहे. एकदम बेसिक टॉपिक्स आहेत पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एक प्रश्न क्लिअर होईल तुमचा आणि बऱ्याच टॉपिक्स मध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. ठीक आहे. मॅथ्स आणि रिझनिंगच्या दोन्ही ठिकाणी. ठीक आहे. आणि दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा या दशांश अपूर्णांकाचा तुम्हाला फायदा होतो. पुढे आपण बघूया आवर्ती दशांश अपूर्णांक. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. ठीक आहे. धन्यवाद.